नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आजीच्या बटव्यातील पारंपरिक पद्धतीचं अगदी परफेक्ट माप वापरून बनवलेलं खमंग मेथकूट कसं तयार करायचं. पोळी, भात, तूप किंवा उसळ सगळ्यांसोबत लागणारं हे मेथकूट आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरीच कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये मी काही खास टिप्ससुद्धा शेअर केल्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1/4 वाटी तांदूळ, 1/4 वाटी गहू, 2 चमचे धने, 2 सुकलेल्या लाल मिरच्या, 5 ते 6 चमचे हळद, 2 चमचे मीठ, 2 चमचे सुंठ पावडर, 2 चमचे हिंग, 6 ते 7 लवंगा, 2 चमचे जिरे, 6 ते 7 मिरी, 1 इंचाचे 4 ते 5 दालचिनीचे तुकडे आणि मेथी दाणे 1 चमचा. या वाटीनं मी डाळींचे प्रमाण घेतलेले आहे. तुम्ही घरातील तुमची कुठलीही एक वाटी मेजरमेंटसाठी फिक्स करा आणि त्याप्रमाणे साहित्य घ्या. आता आपण या सर्व जिन्सा भाजून घेणार आहोत. महत्त्वाची टीप म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण सेपरेट भाजणार आहोत, कारण प्रत्येकाची साईज ही वेगवेगळी आहे. हे पहा, हरभऱ्याच्या डाळीची साईज मोठी आहे आणि उडीद डाळीची साईज छोटी आहे, म्हणून प्रत्येक जिन्सेला भाजण्यासाठी टाईम हा वेगवेगळाच लागतो. चला तर मग भाजणीला सुरुवात करूया. त्यासाठी मी पेटवला गॅस आणि गॅसवर ठेवला पॅन. पॅन गरम झाला की त्यामध्ये मी घातली हरभऱ्याची डाळ. आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे पूर्ण भाजणी कंप्लीट होईपर्यंत गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची. त्यामुळे आपली भाजणी व्यवस्थित खरपूस भाजली जाईल आणि करपणार नाही. डाळ सतत हलवत भाजायची, जळू अजिबात द्यायची नाही, फक्त छान सुवास येईपर्यंत. डाळ हलकी सोनेरी झाली की समजा भाजणं परफेक्ट झालं. डाळीच्या भाजणीचा वास खूपच छान येत आहे आणि हे पहा, डाळीचा रंगही बदललेला आहे. किती छान हलका सोनेरी रंग याला आलेला आहे. या स्टेजला गॅस बंद करून डाळ मी काढत आहे एका भांड्यामध्ये. डाळ गरम असतानाच यामध्ये मी घालत आहे मीठ, सुंठ पावडर, हळद आणि हिंग. या चारही गोष्टी पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे याला मी तव्यावर भाजून घेणार नाही. डाळीच्या गरमीमध्येच हे भाजून निघतं. परत गॅस पॅनवर ठेवून मी भाजायला घेतली उडीद डाळ. डाळ सतत हलवत राहा. डाळीचा रंग हलका बदलू लागला की छान सुगंध येतो. डाळ करपवायची नाही, फक्त सोनेरी भाजणी हवी. हे पहा, आपली डाळ आता भाजून झाली आहे. त्यामुळे मी तिला हरभरा डाळ आपण ज्या भांड्यामध्ये काढली होती त्याच भांड्यात काढणार आहे. भाजलेली सगळी धान्य आणि मसाले आपण एकाच भांड्यात काढणार आहोत. त्याला सेपरेट ठेवण्याची आवश्यकता नाही. आता मी भाजायला घेतली मूग डाळ. याला सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित हलवत राहायचे आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही, मीडियमच ठेवायची. त्यामुळे आपल्या डाळी व्यवस्थित छान भाजल्या जातात. आणि तुम्हाला सांगू का, ही भाजणी भाजताना डाळींचा, मसाल्यांचा खूप छान वास येतो. हे पहा, आपली डाळ अगदी परफेक्ट भाजली आहे. त्यामुळे तिला मी काढत आहे भांड्यात. आणि त्यानंतर आपण भाजायला घेऊया तांदूळ. तांदळाला सतत हलवत राहायचं. जसे जसे तांदूळ भाजायला लागतात तसे तसे ते हळूहळू फुलतात. आणि टीप नंबर 3, कधीकधी आपल्या घरात डाळ आणि तांदूळ जास्त प्रमाणात असल्यामुळे आपण त्याला कीड लागू नये म्हणून बोरिक पावडर लावून ठेवतो. अशा वेळी काय करायचं, ते तांदूळ किंवा डाळ अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून सुकवून मगच भाजणी करायला भाजायला घ्यायचे. हे पहा, आपले तांदूळ किती छान फुलले आहेत आणि कलरही छान आला आहे. आता मी त्याला भांड्यात काढून घेत आहे. आता पॅनमध्ये भाजण्यासाठी मी घेतले आहेत गहू. याला व्यवस्थित हलवत राहायचं. गहू भाजायला लागले की ते टंब फुगून हलके होतात. मोहरी, जवस, तीळ भाजताना ज्याप्रमाणे टंब फुगून तडतडू लागतात, त्याचप्रमाणे गहूही भाजताना टंब फुगतात आणि तडतडू लागतात. हे पहा, आपले गहू किती छान टंब फुगले आहेत आणि कलरही खूप छान आला आहे. आता मी याला काढून घेत आहे भांड्यात. सर्व डाळी आणि धान्य भाजून झाले आहेत. आता बारी आहे मसाल्यांची. त्यासाठी मी पॅनमध्ये घालत आहे मिरी, लवंग, जिरे, दालचिनी, लाल मिरची, धने, मेथ्या. आता या स्टेजला मी गॅस करत आहे बंद आणि आपण हे मसाले गरम पॅनमध्येच भाजून घेणार आहोत. मसाल्यांना जास्त भाजण्याची आवश्यकता नसते,
त्यांना फक्त आपल्याला गरम करायचं आहे. या मसाल्यांना मी गरम पॅनमध्ये असंच 2 मिनटासाठी ठेवत आहे. आता याला 2 मिनटं झालेली आहेत आणि आपले मसालेही छान गरम झाले आहेत. त्यामुळे मी याला काढत आहे आपल्या भाजणीच्या भांड्यात. भाजणीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून सर्व धान्य, डाळी, मसाले एकत्र होतील. हे पहा, डाळींचा परफेक्ट भाजलेला सुवास, मसाल्यांचा योग्य मेळ, अशा प्रकारे आपली भाजणी झाली आहे तयार. भाजणी पूर्णपणे थंड झाल्यावरच मिक्सरवर बारीक करायला घ्यायची. आता ही आपली भाजणी पूर्णपणे थंड झाली आहे, त्यामुळे मी याला मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी घेत आहे. मेथकूट वाटल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी ना फार जाड ना फार बारीक मैद्यासारखी, अगदी सैल पावडरसारखी पाहिजे. हे पहा, अशा प्रकारे मेथकूटची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. बोटात चोळल्यावर मऊ आणि सैल वाटलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे मेथकूट नीट मिक्स करून घेणे. मेथकूट हाताने किंवा चमच्याने हळूहळू व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळ्या मसाल्यांचा स्वाद एकसारखा मिसळतो. कुठेही वेगळी पावडर किंवा गाठ राहू देऊ नका. मेथकुटाचा रंग आणि टेक्स्चर सारखं दिसायला हवं. आता आपलं मेथकूट परफेक्ट मिक्स झालं आहे. सुगंधी, सैल आणि एकदम घरगुती. तुमची जर भाजणी जास्त असेल तर तुम्ही गिरणीतूनही दळून आणू शकता, किंवा थोडी असेल तर माझ्यासारखं मिक्सरवरही बारीक करू शकता. हे मेथकूट पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा, म्हणजे जास्त दिवस टिकतं आणि चवही तशीच राहते. मेथकूट भाजी, आमटी, उसळ, वरण-भात किंवा साध्या पोळीवर लोणी लावूनही अप्रतिम लागतं. घरच्या घरी बनवलेलं मेथकूट म्हणजे चव, सुगंध आणि परंपरेचं परफेक्ट मिश्रण. जर तुम्हाला मेथकूट बनवण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि अशाच घरगुती रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि चविष्ट रेसिपीसह. धन्यवाद.